तूप कडवायला आपण ठेवल्यानंतर तूप तयार होतं आणि तूप तयार झाल्यानंतर आपण तूप गाळल्यानंतर पातेल्याला खाली भरपूर सारं जे काही आपले साईचे हे असतात कण तर ते सगळे तळाशी चिटकलेले असतात आणि ते खूप जास्त खरवडून आपल्याला काढावे लागतं, एवढा चांगला थर असतो तो. तर हे नेहमीच होत असतं, तर त्याच्यामध्ये आपला बराच वेळ जातो ते खरवडून काढण्यामध्ये. भांड्यांना पण स्क्रॅचेस पडतात, पातेल्यांना, किंवा आपल्याला ते भिजत लावायला लागतं. अशा समस्या येतात तूप कढवल्यानंतर. तर त्याच्यावर मी एक छान सोल्युशन शोधून काढलेलं आहे. ते कुठलं बघा, अजिबात पातेलं एकदम खाली काहीही राहत नाही, खरवडण्याची गरज नाही. तूप आपल्या गळल्यानंतर पटकन तुम्ही पातेलं घासू शकता. तर आता आपल्याला हे तूप इथे गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे तूप फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे, संपूर्ण मेल्ट करायचंय आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्याच्यावरून रात्र गेली पाहिजे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्ही ते कडवून घ्या, तूप गाळून घ्या, पातेलं तुमचं ओके असणार आहे.